तर नमस्कार मंडळी, हे पहा आम्ही कुठं आलोय आणि 2 दिवसापासून आमचा काही व्हिडिओ पडला नाही. तर मी आले मावशीकडं, मोठ्या मावशी. तर हे पहा, ही बाई कोण आहे? तुझं नाव काय? खुशी. काय नाव आहे? हिचं नावच नाही. हे पहा, हे पहा, काय नाव आहे? दीपक साठे. दीपक साठे. आणि सगळ्या माझ्या मावशी इथं जमल्या. ते बाय, हे बाय माझी मोठी मावशी, ही लहानी, हे पाय काय भारी उभा राहिल्यात. ही सगळ्यात मोठी आणि ही सगळ्यात लास्ट. इथं माझी बहीण मसाला काढत होती, भाजती ती. तर आम्ही काल आलो, पण मला काही जमलं नाही व्हिडिओ घ्यायला. तर मग आता सगळं आवरल्याच्या नंतर मी व्हिडिओ घेते. आणि ही पा, काय नाव आहे? साक्षी. साक्षी ना? ये पा ह्या आहे माझ्या भाच्या बर का. आता या कधी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसल्या नाही, कारण की माझ्या सगळ्या आराध्या आणि त्यात तुम्हाला माहिती आहे, कारण की या आमच्या आधी आल्या होत्या. त्याच्यामुळं आल्याच्या नंतर ही पा ही आमची किती नंबरची घेतो. हे पा माझी मावशी 5 नंबर. कारण की ह्या सगळ्या एकत्र जमलेल्या आहेत, त्याच्यामुळं मी आवर्जून व्हिडिओ घेतला. आता याचे नाव पहिले माझ्या तोंडात राहायचे बर का, पण या ना ते बाय ती लाजू राहिली, साक्षी लाजू राहिली. कारण की त्या पहिल्या सारख्या समोर दिसायच्या, मग त्याचे नाव माझ्या तोंडात राहायचे. पण आता ना त्या बाहेर गावी राहायला गेल्यामुळं त्या अशा म्हणजे लवकर आम्हाला भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांचे नाव पण दिसले. काय करा नाही साक्षीचं. हे बा आणि हे इथं झोपलाय पिल्या पडलाय आजारी. हे माझ्या बहिणीचा मुलगा आणि हे इथं माझी आई बसली आणि हे इथं माझं लेकरू. तर काल आम्हाला व्हिडिओ घ्यायचा, पण गप्पा मारू हे पा ही असंच बेजार आहे. यांना जरा व्हिडिओ म्हणजे जरा नवीन वाटतंय काहीतरी. पण आता तुमची आमची ओळख 2-3 वर्षापूर्वीची आहे. आणि माझ्या आईला तर तुम्ही पाहता, कारण की 2 दिवस झाले तिला झालेली कावेळ. तिला म्हणलं बाई तू औषध टाकायला चाल, पण माझी आई इतकी रगेलपणा करते, ऐकत नाही कोणाचं. मग त्या दिवशी आम्ही कावेळ टाकून औषध तिला एकादशीच्या दिवशी गेलो आणि इतकी गर्दी होती त्या दिवशी. माझा व्हिडिओ घ्यायचा, पण त्या दिवशी मी काय व्हिडिओ घेतला नाही, कारण की त्या दिवशी गेली होती माझी बाई आणि तिला बसवून द्यायला मला झाला उशीर. आणि उशीर झाल्याच्या नंतर पावसातच आम्ही आलो. त्या दिवशी मावशी या तिघी पण आकाची आल्या होत्या. मी काय व्हिडिओ घेतला नव्हता, पण आज आवर्जून व्हिडिओ घेतलाय. म्हणलं सगळ्या जमलेल्या आहे बहिणी ते आक्का ते. तर आज जेवणाचा प्रोग्राम मध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते. हे बा इथं मावशी करती चपात्या. इथं एवढा काढलाय मसाला. हे बा स्पेशल चिकन. वाव. हा इथं चपात्या. हे बा इकडे पाहिजे तू. आणि मूळ म्हणजे ह्या सगळ्या जमल्याच्या नंतर अशी हसी मजाक चालती. मी ना सगळ्यांचा ग्रुप मध्ये व्हिडिओ कधी घेतला नव्हता, तर आवर्जून तुमच्यासाठी हा सगळ्यांचा ग्रुप मध्ये व्हिडिओ घेतलाय मी. कारण की काहीतरी कार्यक्रम किंवा काही असल्यानं त्याच निमित्ताने सगळे एकत्र होतो. आणि आता झालेलं आहे शाळा चालू, त्याच्यामुळं विषयच नाही. 2 दिवसापासून मुलांच्या शाळेला खाडे. माझ्या दादाचं राहतं सकाळी कॉलेज. तर हे पा भाकरी बनवल्या, पण चपात्या वापस म्हणे पुरतीन का नाही पुरतीन, त्याच्यामुळं. आणि स्पेशल भाजीची हे एक्सपर्ट. कोणतीही भाजी असली तर आमची मेन म्हणजे लता मावशी अशी भारी भाजी बनवती. बोट चाटायला सुद्धा हे होत हा, बोट चाटीतच राहते. हे बाई मावशी बोलती. हे आहे माझ्या मोठ्या मावशीचं घर. तर तुम्हाला मी घर दाखवते. आधी कसं वाटलं नक्की सांगा. नवीनच बांधलेलं आहे. हे पहा ह्यो झोपेलच राहतो. ह्यो झोपेल राहतो. हे बाई. आणि हे माझे काका. तर माझे काका माझा खूप लाड करायचे, कारण की मी इथं शाळेमध्ये होते 4थी पर्यंत. काकाची आठवण आली, डोळे भरून आलेत माझे. बनवा लवकर, मला घरी पण जायचंय. तुम्ही जवळचे आहे. या बाय बोलता ना ती साडी आहे ना, तू लावून पाय बरं. उंचीला हा
हाईटला कमी का? पाय बरं. हे पहा लिंबुनीचं झाड दारा पुढं. इथलं वातावरण असं आहे. हे बघा झाडं झुडपं. इथं मी 4थी पर्यंत शाळा शिकलेली आहे. मला आली काकांची आठवण, कारण की काकांनी माझा खूप लाड केलेला आहे त्याच्यामुळं. आणि माझ्या भैयाचा पण, माझ्या भैयाला काका कायम लाडू आणायचे, त्याच्यामुळं मला काकांचा फोटो पाहिला ना आठवले काका. तर पहा आता आम्ही बसणारी जेवायला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.